मुलांचा स्क्रीन टाइम कमी करायचा आहे। तर चला मग आज मुलांसाठी एक नवीन व्हिडिओ आणला आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। आज आपण पाहणार आहोत झाडाचे अवयव कोणकोणते। बघा, आपले मुलांना जर विचारलं मुलांनो आपल्या शरीराचे अवयव कोणकोणते आहेत, तर मुलं लगेच सांगतात कान, नाक, डोळा, हात, पाय। तसंच मग झाडाचे अवयव आज जाणून घेऊया। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। बघा, झाडालाही वेगवेगळे अवयव असतात। माहिती आहे का मुलांना तुम्हाला? चला तर मग आज झाडाचे वेगवेगळे अवयव पाहूया। बघा मुलांना, हे आहे आमच्या ग्राउंडमधलं झाड, जास्वंदीचं झाड आहे। बघा, दिसतंय का? ह्याचा कोणता भाग तुम्हाला दिसतोय? तर खोड दिसतं, पानं दिसतात, फुलं दिसतात, पण ह्याचे मूळ दिसतेत का तुम्हाला? मुळं दिसतेत का? चला तर मग अशाच झाडाचे अवयव बघूया आपण। चला बघूया झाडाचं घर कसं असतं ते। बघा, झाडाचे अवयव कुठले आहे? तर मूळ आहे, खोड आहे, परत त्याच्या फांद्या आहेत, पानं आहेत, फळं आहेत। मग असे वेगवेगळे अवयव झाडाचे आहेत। चला तर मग प्रत्येकाचे कार्य पाहूया। मुळ्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रूट्स। मग तर मुळे काय करतात? जमिनीत घट्ट धरून राहतात आणि मुळं काय करतात? झाडाला घट्ट जमिनीखाली धरून ठेवतात आणि पाणी पितात। झाडाच्या मुळांमुळे झाडाची वाढ चांगली होते आणि झाडाची वाढ चांगली होते। झाड डेरेदार आणि सुंदर दिसतं। मग आता तर खोडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ट्रंक म्हणजे खोड। मग खोड काय करतं? झाडाला उभं ठेवतं, आधार देऊन उभा करतं। खोडाच्या साह्याने झाड उभा राहतं। मग ब्रँचेस, फांद्यावर किती सुंदर पानं आणि पक्षी असतात वेगवेगळे। प्रत्येक झाडावर पक्षी कशावर बसतात? तर फांद्यांवरती बसतात। फांद्या म्हणजे ब्रँचेस। मग फांद्यावर किती सुंदर पानं, फुलं लागलेली असतात। पक्षी वेगवेगळे त्याच्यावरती विसावतात। पानं म्हणजे काय? लिव्ज म्हणजे पानं। पानं काय करतात? श्वास घेतात आणि अन्न तयार करतात। पानं काय करतात? तर पानं झाडासाठी श्वास घेतात आणि अन्न तयार करतात। आपण कसं नाकाने श्वास घेतो, तसंच पानंही झाडासाठी श्वास घेण्याचं काम करतात। आता फुलं बघा, फुलं म्हणजे काय? फ्लावर तर सगळ्यांनाच आवडतात। त्यामुळे झाड सुंदर दिसतं आणि फुलं नेहमी सुगंध देतात। सगळ्यांना फुलं हवीशी वाटतात। आता फ्रूट्स आले। बघा, प्रत्येक झाडाची फळं वेगवेगळी असतात आणि चवीला देखील वेगवेगळी असतात आणि आकार आणि दिसायला पण वेगवेगळे असतात। आणि झाड आपल्याला काय देतं? तर गोड फळं देतं। बघा, आपण आता एक प्रश्नमंजुषा खेळू। झाडाचा कोणता भाग जमिनीमध्ये असतो? खोड असतो का फांद्या असतात का मुळं असतात? बघा, मला नक्की कमेंट करून सांगा, झाडाचा कोणता भाग जमिनीमध्ये असतो? काय असतं रे मुलांनो? विचार करा। बघा, मुळंही झाडाच्या जमिनीखाली मुळं असतात। तर चला तर मग मुलांनो, झाडे आपले मित्र आहेत, त्यांची आपण काळजी घेऊ आणि त्यांना वाढवूया। सेव्ह ट्रीज। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।